सर्वांना नमस्कार। मागील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण श्री शिवमहापुराण या डॉक्टर ज्ञानेश्वर तांदे लिखित ग्रंथातील रुद्रसंहिता या दुसऱ्या संहितेमधील कुमारखंडाचे वाचन पूर्ण केले। रुद्रसंहितेमधील पुढील खंड युद्धखंडाचे वाचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। युद्धखंडामध्ये एकूण 58 अध्याय आहेत। यापैकी 1 ते 29 अध्यायांचे वाचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण कार्तिकेयाचा आणि गणेशाचा जन्म, तारकासुराचा वध व गणेशाचा विवाह याविषयी माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये आपणास त्रिपुराचा व जालंधराचा वध, शंखचूड व तुलसीचा विवाह याविषयी माहिती मिळेल। चला तर वाचनाला सुरुवात करूया। रुद्रसंहिता खंड 5 युद्धखंड अध्याय 1 तारकासुरांच्या पुत्रांना वरदान। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, मी गणेश व कार्तिकेयाचे वर्णन ऐकून समाधान पावलो। आता मला देवाने शिवजीने दृष्टदानवांचा असुरांचा वध कसा केला हे सांगावे। ब्रह्मदेव म्हणाले, तारकासुराला 3 पुत्र होते। तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष ही त्यांची नावे। ते मेरू पर्वतावर बसले आणि त्यांनी तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला। कितीही शारीरिक कष्ट पडले तरी त्यांनी साधना सोडली नाही। त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले। तारकासुरांचे पुत्र म्हणून आम्हाला वार्धक्य कधी येऊ नये, आम्हाला रोग होऊ नये आणि मृत्यू येऊ नये असे वरदान द्या। ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला अमरत्वाचं वर देऊ शकत नाही तरी दुसरा वर मागा। तारकासुराच्या पुत्रांनी समृद्ध अशी 3 शहरे मागितली। भगवान शिवजींनी एकाच बाणात 3 शहरे नष्ट केली तरच ती नष्ट व्हावीत। ब्रह्माने तथास्तु म्हणाले। तारकासुर पुत्र भक्ती करत नगरात राहिले। अध्याय 2 शिवजींची स्तुती आणि शिवजींना प्रार्थना। व्यासांनी सनतकुमारांना विचारले, हे ब्रह्मपुत्र, तारकासुरांच्या पुत्रांनी ब्रह्मदेवांच्याकडून 3 नगरे प्राप्त करून घेतली, त्यानंतर पुढे काय झाले ते सांगा। सनतकुमार म्हणाले, तारकासुराच्या पुत्रांमुळे देवांना ऋषीमुनींना त्रास होऊ लागला। त्यांनी शिवजींची प्रार्थना केली, अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली। ते म्हणाले, हे महादेवा, तारकासुरांच्या पुत्रांनी अनेक स्थाने नष्ट भ्रष्ट केली आहेत। जगात सर्वत्र हाहाकार माजला आहे, म्हणून तुम्ही प्रसन्न व्हावे। आम्ही तुम्हाला सर्व भावे शरण आलो आहोत, तरी आमचे आता रक्षण करावे। आम्हाला तारकासुराच्या पुत्रांचा त्रास आता सहन होत नाही। या दैत्यांच्या वागण्यामुळे सर्व जगाचा नाश होण्याची वेळ आली आहे। तुम्हीच आता काही उपाय करा व तारकासुराच्या पुत्रांपासून आमचे संरक्षण करा। अध्याय 3 तारकासुर पुत्रांना मारण्यासाठी श्रीहरींना प्रार्थना। सनतकुमार व्यासांना म्हणाले, देवांची प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले, देवगणांनो, तारकासुरांच्या पुत्रांचा तुम्हाला त्रास होतो हे मी जाणतो, परंतु ते नेहमी पुण्यकर्मे करतात। ते तिघेही माझे भक्त आहेत, मनापासून माझी आराधना करतात, त्यामुळे मी त्यांचा वध कसा करणार? तुम्ही हा वृत्तांत विष्णूंना कथन करा। शिवजींच्या सांगण्याप्रमाणे देव विष्णूंच्याकडे आले। त्यांनी स्तुती केली आणि तारकासुराच्या पुत्रासाठी उपाय सांगा म्हणून प्रार्थना केली। विष्णू म्हणाले, आपण यज्ञ करावा। त्या यज्ञातून जे भूतगण प्रगट होतील त्यांना तारकासुरांच्या पुत्राला मारावयास सांगा। त्यांच्या हातून हे कार्य सिद्ध होते का पहा। देवतांनी यज्ञ केला आणि त्यातून भूतगण निर्माण झाले। त्यांना तारकासुरांच्या पुत्रांना मारण्यासाठी पाठवले, पण त्या पुत्रांच्या नगरीत प्रवेश करताच तेथील दिव्य तेजामुळे ते भस्मसात झाले आणि राहिलेले पळून गेले। श्रीहरी देवांना म्हणाले, तारकासुराचे पुत्र धर्माने वागणार नाहीत अशी युक्ती करून त्यांचा नाश करता येईल। अध्याय 4 तारकासुर पुत्रांना अधर्माचे शिक्षण। सनतकुमार व्यासांना म्हणाले, श्रीहरींनी सर्व देवांना आश्वासन दिले। त्यांनी तारकासुरांच्या धर्ममार्गात विघ्न आणण्यासाठी एक मायावी पुरुष निर्माण केला। त्यांनी श्रीहरींना हात जोडून माझे कार्य काय असे विचारले। श्रीहरींनी त्याला सांगितले की आता तू अधर्मशास्त्र निर्माण कर आणि तारकासुर पुत्रांना ते अधर्माचे शास्त्र शिकव, त्यामुळे त्यांच्या धर्माचे तेज कमी होऊन जाईल। असे केले तर तुला पाप लागणार नाही। तारकासुराचे पुत्र सर्वांना त्रास देत आहेत, म्हणून तुला हे कार्य करावयाचे आहे। त्या मायावी पुरुषाचे नाव अरिहन असे होते। तो त्रिपुरासुराच्या नगरीमध्ये आला। आपण नवीन शास्त्र शोधून काढले आहे म्हणून सांगितले। त्याप्रमाणे सर्वांना त्यांनी आपले शिष्य बनवले आणि अधर्माचा प्रचार केला। अध्याय 5 त्रिपुरात नास्तिक मतांचा प्रसार। व्यासांनी सनतकुमारांना विचारले, दैत्यराजाने दीक्षा घेतल्यावर मायावी अरिहनने त्याला काय उपदेश केला? सनतकुमार म्हणाले, व्यासजी राजाने दीक्षा घेतल्यावर सर्व त्रिपुरवासी अरिहनची सेवा करू लागले। एके दिवशी तो
यती दैत्य राजाला म्हणाला, हे विश्व अनादिकालापासून आहे, याला करता नाही व हे कर्मरहित आहे. हे आपोआप प्रगट झाले व आपोआप लोप पावणार आहे. प्राण्यांचा स्वर्ग नरक येथेच आहे. सुख म्हणजे स्वर्ग आणि दुःख म्हणजे नरक. जोपर्यंत शरीर स्वस्थ आहे, इंद्रिये बलशाली आहेत, तोपर्यंत सर्व सुखे भोगून घ्यावी. हा देह नाहीसा होणारा आहे. तसेच सर्व प्रकारचा संशयही संपून जाणार आहे. लोकांमध्ये जातीयतेच्या कल्पना निर्माण झाल्या आहेत. सर्व व्यर्थ आहेत. अनेक वर्ण निर्माण झाले, परंतु ती कल्पना योग्य वाटत नाही. ती जुन्या लोकांची वेडगळ कल्पना आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव ठेवू नये. अशा प्रकारे अरिहंतने अधर्माचा प्रचार केला. देवपूजा बंद पाडली. नित्यनियमितता खंडित पावली. धर्मशास्त्राचे खंडन केले. अधर्मामुळे दैत्यराजांचे सामर्थ्य क्षीण पावले. अध्याय 6. देवाकडून शिवजींची स्तुती. व्यासांनी सनतकुमारांना विचारले, ज्यावेळी दैत्यराजाची व त्रिपुरातील सर्व लोकांची बुद्धी मोहित झाली, पुढे काय झाले? सनतकुमार म्हणाले, दैत्यांनी शिवपूजेचा त्याग केला. लोक दुराचाराने वागू लागले. त्यावेळी भगवान विष्णू सर्व देवांसह कैलासावर शिवजींच्याकडे आले. त्यांनी महादेवांची स्तुती केली. श्रीहरींनी पाण्यात उभे राहून शिवजींचा जप केला. सर्व देवांनी शिवजींची स्तुती केली. शिवजींना सर्व समजावून सांगितले. दैत्यराजाने आणि प्रजेने अधर्माचा अवलंब केला आहे असे सांगितले. शिवजी म्हणाले, आपण मला देवराज व सम्राट म्हणालात, परंतु माझ्याकडे दिव्य रथ नाही व धनुष्यबाणही नाही. त्यावेळी देव म्हणाले, आपण त्याची चिंता करू नका, सर्वजण युद्धासाठी तयार आहोत. अध्याय 7. देवांचा शिवजींसाठी जप. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, शिवांनी देवांचे म्हणणे मान्य केले. एवढ्यात पार्वती आपल्या पुत्रासह तेथे आली. त्यामुळे देवांची व शिवजींची चर्चा तेथेच थांबली. पार्वती व शिवजी कुमाराबरोबर प्रेमाने खेळ खेळू लागले. त्यामध्ये बराच वेळ गेला. त्यानंतर पार्वतीला घेऊन शिवजी मंदिरात गेले. आता काय करावयाचे हे देवांना समजेना. त्यांनी शिवजींची बरीच वेळ वाट पाहिली, परंतु शिवजी बाहेर आले नाहीत. श्रीहरी सर्वांना म्हणाले, तुम्ही ओम नमः शिवाय, शुभ शुभ करू करू शिवाय नमः ओम या मंत्राचा कोटी जप करा, तर शिवजी तुमचे कार्य करतील. त्याप्रमाणे देवांनी मंत्र जपण्यास सुरुवात केली. श्रीहरी जप करू लागले. 1 कोटी जप झाल्यावर शिवजी प्रसन्न झाले व समोर प्रगटले. देवांनी त्रिपुराला नष्ट करण्याची आठवण करून दिली. शिवजी म्हणाले, मला रथ व धनुष्यबाण आणून द्या, मी त्रिपुराचा वध करतो. अध्याय 8. विश्वकर्म्याने केलेला भव्य दिव्य रथ. व्यासमुनी सनतकुमारांना म्हणाले, विश्वकर्म्याने शिवजींच्यासाठी अत्यंत सुंदर रथ निर्माण केला. त्याचे वर्णन ऐकण्याची इच्छा आहे. सूत म्हणाले, व्यासांचे मनोगत जाणून सनतकुमारांची शिवचरणाचे ध्यान केले. ते म्हणाले, त्रिपुरासुराच्या वधासाठी विश्वकर्म्याने जी शिवजीसाठी रथ तयार केला होता, तो परमदिव्य असा होता, जो सुवर्णमय होता. सूर्य उजवे चाक व चंद्र डावे चाक होते. चाकावर 27 नक्षत्रे होती. 6 ऋतू त्या चाकांचे परीख बनले होते. इंद्रिये त्या रथाला चारी बाजूकडून विभूषित करीत होती. 4ही समुद्र त्याचे आच्छादन होते. ब्रह्मदेव रथाचे सारथी होते. हिमालय हा धनुष्य आणि शेष हा त्याची प्रत्यंचा झाला होता. विष्णू हा त्याचा बाण आणि अग्नी हा त्याचे टोक झाला होता. अशा प्रकारे विश्वकर्म्याने शुभ रथाची निर्मिती केली होती. अध्याय 9. त्रिपुराच्या नाशासाठी शिवजी रथातून निघाले. सनतकुमार व्यासांना म्हणाले, महर्षी, शिवजींसाठी तयार करण्यात आलेला रथ अतिशय सुखसोयीने युक्त होता. त्या तेजस्वी रथाला वेदरूपी अश्व जोडून ब्रह्माजींनी तो शिवजींना समर्पित केला होता. ब्रह्मदेवांचे रथाचे सारथ्य केले. तो रथ त्रिपुरासमोर आला. शिवजी देवांना म्हणाले, तुम्ही मला पशूंचे अधिपती करत असाल तर मी असुरांचा नाश करतो. तरी आता तुम्ही घाबरू नका. जे कोणी पाशुपत व्रत करतील त्यांची पशुतत्वापासून सुटका होईल. जो नैष्टिक ब्रह्मचारी व्रताचे पालन करून माझी सेवा करेल, तो देखील पशुपाशापासून मुक्त होऊ शकेल. शिवजींचे म्हणणे मान्य करून देव आणि असुर त्यांचे पशु बनले. तेव्हा शिवजी पशुपती नावाने प्रसिद्ध झाले. ते आता त्रिपुरांचा संहार करण्यासाठी निघाले. तेव्हा देव व ऋषींनी आनंद उत्सव साजरा केला. शिवजींचा ते जय जयकार करू लागले. शिवजींच्या बरोबर अनेक गण युद्धासाठी निघाले होते. सर्वांच्या हातात शस्त्रे होती. त्रिपुराचा नाश करावयाचा होता. अध्याय 10. शिवजीकडून त्रिपुरासुराचा वध. सनतकुमार व्यासांना म्हणाले, शंकरजींनी धनुष्यावर बाण चढविला आणि मारण्याचा प्रयत्न केला, पण बाण सुटेना. त्यावेळी आकाशवाणी झाली, आधी गणपतीचे पूजन करावे, तोपर्यंत त्रिपुरे नष्ट होणार नाहीत. ही आकाशवाणी ऐकून गणपतीचे पूजन केले. गणपतीला अग्रपूजेचे वरदान दिले होते. गणेशाचे पूजन झाल्यावर तारकाक्ष, कमलाक्ष व विद्युतमाली यांची 3ही पुरे एकत्र आलेली दिसली. त्यावेळी
शिवजींनी धनुष्यावर बाण चढवून पाशुपतास्त्राची योजना केली. तो बाण विष्णुमय होता आणि त्याच्या टोकावर अग्निदेव अधिष्ठित होते. शिवजींनी बाण सोडला आणि त्यामुळे त्रिपुरांचा वेध घेऊन 3 पुरे कोसळली. तारकाक्ष आपल्या भावासह जळू लागला. त्याने शिवजींचे स्मरण केले व म्हणाला, शिवजी, आपल्या हातून मृत्यू आला ही परम भाग्याची गोष्ट आहे. आमचे चित्त सदैव तुझ्या चरणी राहो. अध्याय 11. देवांकडून शिवजींची स्तुती व मिळालेले वरदान. व्यास सनतकुमारांना म्हणाले, त्रिपूर दग्ध झाल्यावर देवांनी काय केले? मै दैत्य कोठे गेला? याविषयी आपण माहिती सांगावी. सर्व देवता शिवजींची स्तुती करू लागले. हे महादेवा, तुम्ही देवादिदेव आहात. तुम्ही भक्तांवर अनुग्रह करतात. तुम्ही आमचेवर प्रसन्न व्हा. तुम्ही ओंकार रूप आहात. आम्हाला आनंद देणारे आहात. तारकासुराच्या पुत्रांचा वध करून तुम्ही आम्हाला कृतार्थ केले आहे. तुम्ही नेहमी आम्हाला अनुकूल राहा. देवांची स्तुती ऐकून शंकरजी संतुष्ट झाले. ते म्हणाले, ब्रह्माजी व देवांनो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला हवा तो वर मागा. तेव्हा देव म्हणाले, आम्हा देवांना आपले दास समजा. जेव्हा जेव्हा आम्हाला दुःख होईल तेव्हा तेव्हा प्रगट होऊन आमच्या दुःखाचे निवारण करा. अध्याय 12. मयासुराला मिळालेले वरदान. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, त्या प्रसंगी त्रिपुरातून वाचलेला मै दैत्य तेथे आला. त्यांनी शिवजींना नमस्कार केला व सर्व देवांनाही नमस्कार केला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मै दैत्य स्तुती करू लागला, शिवजी, आपण तर खरोखर भक्तवत्सल आहात. तुम्ही विश्वरूप आहात. विनम्र भक्तांना तुम्ही सहाय्य करता. तुम्ही संपूर्ण त्रैलोक्याचे करता, भक्ती संहार करता आहात. तुम्हाला भक्तीनेच जाणता येते. तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार. मयासुरांची स्तुती व भावभक्ती पाहून शिवजी आनंदी झाले. ते म्हणाले, तुझी कोणती इच्छा असेल तर ती मी पूर्ण करीन. मयासुराने हात जोडून सांगितले, देवा, मला खरोखर शाश्वत भक्ती अर्पण करा. माझ्या मनात कधीही असुरी भाव निर्माण होऊ नये. शिवजीने तथास्तु म्हणून सांगितले. अध्याय 13. इंद्राला जीवदान लाभले. व्यास सनतकुमारांना म्हणाले, शिवजींनी जालंधर नावाच्या दैत्याचा वध केला. ती कथा आपण आम्हाला सांगावी. सनतकुमार म्हणाले, एकदा बृहस्पती आणि इंद्र शिवजींचे दर्शन घेण्यासाठी कैलासाकडे निघाले. त्यावेळी शिवजींनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यांनी तपस्वीचे रूप धारण केले. त्यांना पाहून इंद्र अहंकाराने म्हणाले, तू कोण आहेस? तुझे नाव काय? शिवजी आपल्या स्थानी आहेत का दुसरीकडे गेले आहेत? इंद्राने विचारलेल्या प्रश्नाला तपस्वी रूपातील शिवाने काही उत्तर दिले नाही. इंद्राने पुन्हा पुन्हा विचारले तरीही उत्तर दिले नाही. त्यामुळे इंद्राला राग आला. तो म्हणाला, हे दृष्टा, तुला किती वेळा विचारले तरी तू उत्तर देत नाहीस. मी आता तुला वज्राने मारून टाकतो. संतापाच्या भरात इंद्राने वज्र उगारले, पण त्याचा हात वरच्या वर स्तंभित केला. तेव्हा इंद्राला अतिशय राग आला. त्यावेळी बृहस्पतीच्या लक्षात आले की हा तपस्वी म्हणजे साक्षात शिवशंकरच आहे. त्यांनी त्यांची स्तुती केली आणि म्हणाले, हे महादेवा, तुम्हाला नमस्कार असो. तरी आपण शांत व्हावे. इंद्र तुम्हाला शरण आला आहे. शिवजी म्हणाले, माझ्या नेत्रातून बाहेर पडणाऱ्या अग्नीला मी परत कसा घेऊ? मी ते समुद्रात सोडतो. आपण इंद्राला जीवनदान दिले, त्यामुळे जीव या नावाने प्रसिद्ध व्हाल. अध्याय 14. जालंधराची निर्मिती. व्यास म्हणाले, शिवप्रभूंनी आपल्या क्रोधाची ज्वाला समुद्रात प्रवाहित केली. त्यानंतर काय झाले? सनतकुमार म्हणाले, शिवजींच्या क्रोधापासून एक बालक निर्माण झाले. ते मोठ्याने रडू लागले. तो आवाज ऐकून ब्रह्मा तेथे आला. सागराने त्या बालकास ब्रह्माजींना अर्पण केले. ब्रह्मा म्हणाले, याने माझ्या डोळ्यातून अश्रू काढले म्हणून हा जालंधर नावाने प्रसिद्ध होईल. हा महापराक्रमी होईल. हा दैत्यांचा अधिपती होईल. ब्रह्माजींनी त्या पुत्राचे जातक वर्तवले. शुक्राचार्याकडून त्या मुलाला दैत्यांचा राजा म्हणून अभिषेक केला. काल नेमी असुराची मुलगी वृंदा होती. जालंधरशी तिचा विवाह झाला. आपल्या पुत्राला आणि सोन्याला पाहून सागराला फार आनंद झाला. आता दैत्य पृथ्वीवर हिंडू लागले. काल नेमी अति आनंदात होता. देवाला जिंकण्याची त्याची इच्छा होती. जालंधर आणि वृंदा सुखाने प्रपंच आणि राज्यकारभार सांभाळू लागले. अध्याय 15. जालंधरचा विजय आणि देवांचा पराभव. सनतकुमार व्यासांना म्हणाले, एके दिवशी दैत्य गुरु शुक्राचार्य यांचे आगमन झाले. त्यांनी शुक्राचार्यांचे आदरातिथ्य केले आणि विचारले, गुरुवर्य, या राहूचे शिर कोणी तोडले? शुक्राचार्य म्हणाले, समुद्र मंथनातून जी रत्ने निघाली ती देवांनी नेली. तसेच अमृतकुंभही नेला. देवांनी विष्णूच्या मदतीने दैत्यांचा पराभव केला. देवांनी अमृतपान केले तेव्हा राहू देवरूपाने आला. तो अमृतप्राशन करू लागता श्रीहरीने सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. हे ऐकून जालंधर अतिशय संतापला. त्याने धस्मर नावाच्या दैत्याला बोलवले आणि इंद्राकडून रत्ने घेऊन येण्याचा आदेश दिला. धस्मर इंद्राकडे आला.
त्याने रत्नांची मागणी केली. इंद्र म्हणाला, सागराने दैत्यांचे रक्षण केले म्हणून सर्व रत्ने माझ्याकडे आणली. आता मी परत देऊ शकणार नाही. हा निरोप जालंधरला सांग. जालंधरला ही गोष्ट समजली तेव्हा तो असंख्य सैन्याला घेऊन इंद्राकडे आला. इंद्राच्या बरोबर युद्धास सुरुवात झाली. मृत्यू पावलेल्या दैत्यांना शुक्राचार्य जिवंत करत होते आणि द्रोणागिरीवरील दिव्य औषधींनी देव पुन्हा जिवंत होत होते. जालंधरला हे कळाले. त्यावेळेला त्याने द्रोणागिरी पर्वत समुद्रात धुडकावून दिला. त्यावेळी देव दश दिशांना निघून गेले. जालंधरने स्वर्गावर राज्य करण्यास सुरुवात केली. अध्याय 16. देवांचा आणि असुरांचा महासंग्राम. सनतकुमार म्हणाले, ब्रह्माजीला घेऊन देव वैकुंठात आले. त्यांनी श्रीहरीला नमस्कार केला आणि म्हणाले, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही अनेक अवतार धारण करून दैत्यांना ठार केले आहे. अधर्माचे निखंदन करून धर्माचे उत्थान केले. आता जालंधरचे दैत्य सर्वत्र संचार करीत आहेत, तरी आमचे रक्षण करावे. जालंधरच्या वधाचा विचार करा. श्रीहरींनी जालंधरला युद्धाचे आवाहन केले. देवांनी मोठ्याने गर्जना केली. जालंधरने आपल्या चतुरंग दलास देव सैन्यासमोर उभे केले. मोठ्या प्रमाणात युद्धाला सुरुवात झाली. देव आणि दैत्य यांचे तुंबळ युद्ध सुरू झाले. गदा, तीक्ष्ण बाग, त्रिशूल, तोमर, परशु इत्यादी आयुधांचा वर्षाव होऊ लागला. प्रत्यक्ष श्रीहरीबरोबर असल्यामुळे देवांना काही भीती राहिली नाही. ते उत्साहाने असुरांच्या बरोबर युद्ध करू लागले. असुर देखील मोठ्या त्वेषाने प्रतिकार करीत होते. हा प्रतिकार पाहून मुनी व सिद्धांना भीती वाटू लागली. सारी सृष्टी कंपायमान होऊ लागली. अध्याय 17. विष्णू व जालंधर यांचे घनघोर युद्ध. सनतकुमार व्यासांना म्हणाले, दैत्यांच्या तीव्र माऱ्यापुढे देवांचे काही चालले नाही. देव व्याकुळ होऊन चोहीकडे धावू लागले. हे पाहून गरुडावर बसून श्रीहरी युद्धस्थळी आले. त्यांनी जालंधरच्या अनेक सैन्याला ठार केले. गरुडाच्या पंखामुळे दैत्यांचे अनेक सैन्य आकाशात फेकले गेले. दैत्यांचा संहार होत असलेला पाहून जालंधरला अतिशय राग आला. त्याने महाभयंकर अशी गर्जना केली. तो श्रीहरीवर चालून गेला. दोघांच्या मध्ये तुंबळ असे युद्ध झाले. श्रीहरीने जालंधरच्या छातीवर मोठ्याने प्रहार केला. जालंधरने गरुडाच्या डोक्यावर गदीचा प्रहार करून त्याला खाली पाडले. दोघे एकमेकांवर बाणांचा वर्षाव करू लागले. एकमेकांच्या बाणांना नाश करू लागले. श्रीहरीने तेजस्वी गदेने जालंधरच्या छातीवर जोरात प्रहार केला. तरी पण जालंधरवर काही परिणाम झाला नाही. जालंधरावर काही परिणाम होत नाही हे श्रीहरीने पाहिले. श्रीहरी म्हणाले, हे जालंधरा, तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. तरी तुला हवा तो वर मागून घे. जालंधर म्हणाला, देवा, माझी बहीण लक्ष्मी तुमची अर्धांगिनी आहे. तरी लक्ष्मीसह आपण माझ्याकडे निवास करा. त्याप्रमाणे देवांसह श्रीहरी लक्ष्मी जालंधराकडे राहावयास गेले. आता देवांच्या जागी दानवांची नेमणूक केली. अध्याय 18. नारदांनी जालंधरच्या मनात लालसा निर्माण केली. सनतकुमार व्यासांना म्हणाले, देवांनी आपला अधिकार व स्वातंत्र्य गमावल्यामुळे ते अधिक दुःखी झाले होते. ते शिवजींना शरण गेले. शिवप्रभूंनी नारदांना पाठविले. नारदांनी हा सर्व प्रकार जाणला. नारद जालंधरच्या राज्यसभेत गेले. दैत्य राजा जालंधराने नारदांचा योग्य असा आदर सत्कार केला. नारदाला आपल्या राज्यातील सर्व संपत्ती व वैभव दाखविले. नारदाला ते पाहून समाधान वाटले. नारद म्हणाले, हे जालंधरा, तुझ्याकडे अनेक माणिक रत्ने आहेत. फक्त तुझ्याकडे स्त्री रत्न नाही. कैलासावर शिवजींची पत्नी ही सर्वांग सुंदर आहे. ती अनेक दिव्य लक्षणांनी युक्त आहे. तरी तुझ्या राज्यात हे स्त्रीरत्न असणे आवश्यक आहे. एवढीच कमतरता तुझ्या राज्यात आहे. एवढे बोलून नारद निघून गेले. अध्याय 19. राहुदूताला जालंधराने शिवजीकडे पाठविले. व्यास म्हणाले, सनतकुमारजी, देवर्षी नारदाने जालंधरच्या मनात पार्वतीची लालसा निर्माण केली. तेव्हा पुढे काय झाले? सनतकुमार म्हणाले, नारदाचे बोलणे ऐकून जालंधरच्या मनात लालसेच्या लहरी निर्माण होऊ लागल्या. पार्वतीच्या रूपाचा विचार करू लागला. त्याला पार्वतीच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली. जालंधराने राहू नामक दूताला शंकराच्याकडे पाठवले. राहूला जालंधर म्हणाले, तू कैलास पर्वतावर जा. तेथे शिवजी आहेत. ते विरक्त आहे. त्यांना सांग की तुमच्याजवळ स्त्रीरत्न आहे. जालंधरजवळ सर्व प्रकारची रत्ने आहेत, पण स्त्रीरत्न नाही. त्यामुळे तुमच्याकडील स्त्रीरत्नाला म्हणजे पार्वतीला आमच्याकडे पाठवा. हे काम तू पूर्ण करून ये. त्याप्रमाणे राहू कैलास पर्वतावर आला. त्याने जालंधरचा निरोप शिवजींना सांगितला. तो निरोप ऐकून शिवजींच्या भ्रूमध्यातून वज्रासमान एक भयंकर पुरुष निर्माण झाला. त्याने राहूचा गळा धरला. राहू अतिशय घाबरला. तो महादेवांना शरण गेला. राहू म्हणाला, माझी चूक झाली, क्षमा करा. गरीब ब्राह्मणाला सोडून द्या. गरीब ब्राह्मणाने दयेची याचना केल्यामुळे त्याची सुटका झाली. तो गण कीर्तिमुख नामाने प्रसिद्ध झाला. त्याने ब्राह्मणाला सोडले. आजही शिवपूजन करताना कीर्तिमुखाची प्रारंभी पूजा केली जाते. अध्याय 20. शिवगण असुर महायुद्ध. व्यास म्हणाले, सनतकुमारजी, शिवजींनी राहू नामक दूताला अभयदान दिले. त्यानंतर तो कुठे गेला, काय केले? सनतकुमार म्हणाले, राहूची शिवजींच्या गणांच्या हातून सुटका झाली. तो जालंधरकडे गेला. घडलेली सर्व हकीकत त्याने सांगितली. ते ऐकून दैत्यराजा क्रोधायमान झाला.
त्याच्या मस्तकावरील मुकुट खाली पडला, अशुभ चिन्हे दिसू लागली, अनेक अपशकुन झाले. जालंधर प्रचंड मोठी सेना घेऊन तो कैलासावर आला. त्याने संपूर्ण कैलास पर्वताला वेढा दिला. शिवजींनी नंदी आणि गणांना युद्ध करण्याची आज्ञा दिली. सर्व गण युद्ध करण्यास निघाले. दैत्यराज आणि शिवगण यांच्यात महायुद्ध सुरू झाले. अनेक दैत्य ठार झाले, परंतु त्यांना शुक्राचार्य जिवंत करत होते. शिवानी आपल्या मुखातून विशालकाय कृत्या निर्माण केली आणि तिने असुरांना खाऊन टाकले. शुक्राचार्य यांना देखील गिळून टाकले. अध्याय 21. शिवजी व जालंधर यांचे महायुद्ध. सनतकुमार व्यासांना म्हणाले, हे मुने, युद्धभूमीत सुरू असलेल्या घटना ऐकून शिवजी वृषभारूढ झाले. आपल्या पराक्रमी गणांना घेऊन ताबडतोब ते रणभूमीत आले. सर्वजण मोठ्या गर्जना करत दैत्यांवर चालून गेले. शिवजी गणसमूहाबरोबर युद्धास आले. हे पाहून जालंधर अतिशय संतापले. त्यांनी बाणांचे आच्छादन करून अनेक शिवगणांना बंदिस्त केले. शिवजीने ते बाणांचे आच्छादन छेदून टाकले. आपल्या त्रिशूलाने अनेक दैत्यांचे शिर उडवले. ते पाहून अनेक दैत्य मिळेल त्या दिशेला धावू लागले. जालंधरने आपल्या सैन्याला आक्रमणाचा आदेश दिला, पण कोणीही दैत्य युद्धभूमीत थांबण्यास तयार होईनात. जालंधरांनी शिवजींना आपल्याबरोबर लढण्याचे आवाहन केले. त्याने शिवजीवर अनेक बाण सोडले, परंतु शिवजींनी ते बाण मोडून टाकले. शिवजींनी बाण सोडून जालंधरचा रथ तोडला, अश्व मारून टाकला, धनुष्य बाण देखील तोडून टाकले. त्यावेळी गदा घेऊन जालंधर शिवजीवर धावला. शिवजींनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी ती गदाही तोडून टाकली. जालंधराचे काही चालेना, म्हणून त्याने मायावी रूप धारण केले. शंकराचे रूप धारण करून तो पार्वतीकडे आला. पार्वतीने त्याचे मायावी रूप जाणले व ती अंतर्धान पाहून मानस सरोवराच्या तीरावर आली. पार्वतीने श्रीहरीचे स्मरण केले आणि सांगितले, जालंधराच्या पत्नीच्या पतिव्रत्याचा भंग करा, म्हणजे जालंधरला मारता येईल. अध्याय 22. जालंधर पत्नी वृंदा मुक्त झाली. व्यास म्हणाले, सनतकुमारजी, पार्वतीच्या आज्ञेने श्रीहरी हे जालंधरच्या नगरात गेल्यावर पुढे काय घडले ते सांगा. सनतकुमार म्हणाले, श्रीहरीने मायेने जालंधरची पत्नी वृंदा हिला एक भयानक स्वप्न पाडले. त्यामुळे वृंदा ही झोपेतून जागृत झाली. सकाळ झाली, वृंदेला चैन पडेना. ती सख्यांना घेऊन वनात गेली. तेथे ही राक्षस तिच्या मागे लागली. ती परत निघाली. तिला एक ऋषी दिसले आणि त्या ऋषींनी तिला राक्षसापासून वाचवले. वृंदेने आपले पती लढावयास गेलेत हे सांगितले. त्यावेळी ऋषीने तिला पतीचे शरीर व डोके वेगळे झालेले दाखवले. वृंदेने हात जोडून विनंती केल्यामुळे मायावी जालंधर जिवंत झाला. वृंदा व मायावी जालंधर एकत्र राहू लागले. एके दिवशी तिला कळाले की हे मायावी आहेत. वृंदेने ध्यान केले. तिच्या शरीरातून दिव्य तेज प्रगटले व ते पार्वतीच्या तेजात मिसळले. अध्याय 23. शिवजींकडून जालंधराचा वध. व्यास म्हणाले, सनतकुमार, पार्वती अदृश्य झाल्यावर जालंधर पुन्हा लढाईसाठी युद्धभूमीवर आला. पुढे काय झाले ते सांगा. सनतकुमार म्हणाले, जालंधराची मायावी शक्ती नाहीशी झाली होती. शिवजींनी जालंधरला येताना पाहिले आणि त्यांनी त्याच्यावर चढाई केली. शिवजींनी आता रौद्ररूप धारण केले. हे रौद्ररूप पाहून सर्व असुर सैन्य चारी बाजूला धावू लागले. जालंधरांनी निर्माण केलेली माया देखील पूर्ण नष्ट झाली. जालंधराने शिवजीवर बाणांचा वर्षाव केला आणि शिवजींनी ते बाण मोडून टाकले. शुंभ व निशुंभ या दैत्यांना देखील दूर पळवून लावले. तरी पण जालंधर लढत होता. त्याचा अहंकार काही केल्या नाहीसा होत नव्हता. जालंधर शिवजींना म्हणाले, मी सर्व देवांना प्रारंभी जिंकले आहे. सर्व लोकांवर माझी सत्ता आहे. माझा कोणीही नाश करू शकणार नाहीत. शिवजी, तुम्ही देखील मला मारू शकणार नाहीत. मी त्रैलोक्याचा राजा आहे. त्यावेळी शिवजींनी एक सुदर्शन चक्र निर्माण केले. ते जालंधर दैत्याच्या अंगावर सोडले. ताबडतोब जालंधराचे डोके धडावेगळे झाले. जालंधराचे धड खाली पडले. जालंधराचा मृत्यू पाहून दैत्य सैन्य पळून गेले. जालंधराला आपल्या पापाचे प्रायश्चित्त मिळाले. अध्याय 24. देवदेवताकडून शिवजींची स्तुती. सनतकुमार व्यासांना म्हणाले, जालंधराचा वध झाल्यामुळे सर्व देवता संतुष्ट झाल्या. मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. देव म्हणाले, हे देवादिदेव, तुम्ही शरणागतांना सांभाळणारे आहात. तुम्ही भक्तांचे दुःख निवारणा करतात. वेदालाही तुमचा महिमा कळत नाही. तुम्ही सर्व व्यापक असून दीन दयाळू आहात. तुमच्या कृपेने ब्रह्मज्ञान प्राप्त होते. मानवाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आजपर्यंत अनेक भक्तांना तुमच्या कृपेने मुक्ती प्राप्त झाली आहे. अनेक ऋषी, मुनी, राजे, स्त्री, पुरुष, भक्त या सर्वांचा उद्धार आपणच केला आहे. आजपर्यंत अनेकांनी आपली भक्ती करून नरजन्माचे सार्थक करून घेतले आहे. तुम्ही परब्रह्म परमेश्वर आहात. देवांनी स्तुती केली. शिवजी प्रसन्न झाले व देवांना वरदान देऊन ते अंतर्धान पावले. अध्याय 25. धात्री, मालती व तुलसी यांची निर्मिती. व्यासजी सनतकुमारांना म्हणाले, हे ब्रह्मपुत्र, जालंधराच्या पत्नीने म्हणजे वृंदेने देहत्याग केल्यानंतर श्री विष्णू तिच्या चितेजवळ बसून राहिले. त्यानंतर पुढे काय झाले ते सांगा. सनतकुमार म्हणाले,
जालंधराच्या वधानंतर देवांनी शिवजींची स्तुती केली. शिवजी म्हणाले, जालंधर हा माझा अंश होता, पण तुमचा त्रास दूर करण्यासाठी मी त्याचा वध केला. देव म्हणाले, हे प्रभू, पार्वतीच्या आज्ञेने श्रीहरींनी वृंदेला मायेने मोहित केले. वृंदेला हे कळाल्यावर तिने अग्निप्रवेश केला, परंतु श्रीहरी अजून त्या चितेजवळ बसून राहिले. शिवजी म्हणाले, शिवा नावाची भगवती इच्छित मनोरथ पूर्ण करणारी आहे. तिला शरण जा, तिची स्तुती करा आणि विष्णूंचा मोह नाहीसा करण्याची विनंती करा. शिवजींच्या आज्ञेप्रमाणे देवांनी प्रकृती देवीची स्तुती केली. देवी प्रगट झाली आणि तिने देवांना 3 बीजे दिली. ती बीजे वृंदेच्या चिताभूमीत पेरली. त्याच्यातून धात्री, मालती आणि तुलसी या वनस्पती प्रगट झाल्या. श्रीहरी आपले दुःख विसरून धात्री आणि तुलसीला घेऊन वैकुंठात गेले. तुलसी श्रेष्ठ असून सर्वांना प्रिय आहे. अध्याय 26. शंखचूडाचा जन्म. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, मी आता तुम्हाला शंखचूडाची कथा सांगणार आहे, तरी ती एकाग्रतेने श्रवण करा. ब्रह्माजींना मरीची नावाचा पुत्र होता. त्याचा पुत्र कश्यप. कश्यप हा धर्माने वागणारा होता. दक्षाने आपल्या कन्येचा विवाह त्याच्याशी लावून दिला. कश्यपच्या स्त्रीचे नाव दनू असे होते. ती पतिव्रता होती. तिला अनेक बलवान पुत्र झाले. दंभ हा पुत्र धार्मिक होता. त्याने शुक्राचार्याला गुरु करून कठोर साधना केली. त्याच्या मस्तकात तेज निर्माण झाले. त्या तेजाने देवांना व ऋषींना त्रास होऊ लागला. देवांनी श्रीहरीला ही गोष्ट सांगितली. श्रीहरी पुष्कर क्षेत्री आले. दंभ नारायणाचा जप करत होता. श्रीहरीने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. दंभाने सांगितले, देव, मला अजिंक्य असा पुत्र द्या. श्रीहरी तथास्तु म्हणाले. दंभ आपल्या घरी निघून गेला. दंभाची पत्नी गर्भवती झाली. तिच्या पोटी जो मुलगा जन्माला आला तो म्हणजे शंखचूड होय. तो अत्यंत बुद्धिमान होता. अध्याय 27. शंखचूड आणि तुलसीचा विवाह. सनतकुमार व्यासांना म्हणाले, शंखचूड आता मोठा झाला. त्याने पुष्कर क्षेत्री कठोर साधना केली. त्याच्या आराधनेने ब्रह्मदेव प्रगट झाले. त्यांनी शंखचूडास दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. शंखचूड म्हणाला, देवांनी मला जिंकू नये असा वर द्या. ब्रह्माजीने तथास्तु म्हणून वर दिला. तसेच कृष्ण कवच दिले. त्याला म्हणाले, तू बदिकाश्रमास जा. तेथे धर्मध्वजाची कन्या तुलसी तपश्चर्या करत आहे. तिच्याशी विवाह कर. शंखचूडास अतिशय आनंद झाला. त्याने कृष्ण कवच गळ्यात बांधले व तो बद्रिकाश्रमास आला. त्या ठिकाणी एक कन्या तपश्चर्या करत होती. शंखचूड म्हणाला, मला ब्रह्माजीने सांगितले की बदिकाश्रमी जा आणि तेथे साधना करणाऱ्या तुलसीबरोबर विवाह कर. तुलसीने शंखचूडास सर्व वृत्तांत विचारून घेतला. तो त्याने प्रामाणिकपणे सांगितला. त्यामुळे तुलसीला सर्व माहिती कळाली. त्याचवेळी ब्रह्मदेव तेथे प्रगट झाले व ते म्हणाले, शंखचूड, आता फार विचार करत बसू नकोस. गांधर्व पद्धतीने तुलसीबरोबर विवाह कर. तुम्ही दोघेही साधना करणारे आहे. माझ्या आज्ञेने विवाह करा. शंखचूडाला श्रीकृष्णाचा गोलोक प्राप्त होईल आणि तुलसी देखील वैकुंठास जाईल. ब्रह्मदेवांचे आशीर्वाद घेऊन दोघांनी विवाह केला. अध्याय 28. शंखचूडाचा राज्यविस्तार. सनतकुमार व्यासांना म्हणाले, शंखचूडाला वर मिळाला आणि तो विवाह करून घरी आला. हे पाहून दानवांना फारच आनंद झाला. शंखचूडाने कुलगुरू शुक्राचार्यांना पाहून उत्तम आसनावर बसवले. शुक्राचार्यांनी आशीर्वाद दिला. शंखचूडाला दानव व असुर यांचे अधिपत्य दिले. त्याचा अभिषेक केला. दानवांनी फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला. शुक्राचार्यांची आज्ञा मानून शंखचूड राज्य करू लागला. राज्याचा विस्तार करण्याचे ठरविले. त्याने इंद्रपुरीवरती स्वारी केली. इंद्रानेही देवगणांना युद्धाचे आदेश दिले. असुर व देवांचे युद्ध सुरू झाले. या युद्धात शंखचूडाला विजय प्राप्त झाला. इंद्रपुरी हस्तगत केली. स्वर्ग लोकावर राज्य करू लागला. सर्व देव ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेव श्रीहरीकडे आले. त्यावेळी श्रीहरी म्हणाले, शंखचूडाचा मृत्यू हा शंकराच्या त्रिशूलाने होणार आहे, तरी तुम्ही शिवजींच्याकडे जा. अध्याय 29. शंखचूडाचा वध करण्यासाठी शिवजींना विनंती. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन शिवलोकी गेले. सोबत श्रीहरी होते. शिवलोक हा अत्यंत भव्य दिव्य होता. अनेक प्रकारच्या मण्यांनी रत्नांनी शिवसभा सजवलेली होती. विविध प्रकारचे नक्षीकाम केले होते. इंद्रनील मण्यांचे खांब होते. सुवर्णाच्या तारेत चंदनाची पाने ओवाळली होती. सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला होता. तेथे सुगंधी वायू वाहत होता. मध्यभागी अनमोल रत्नांनी सजवलेले सिंहासन होते. सिंहासनावर भगवान शंकर अंबेसहित विराजमान होते. ब्रह्मदेव व श्रीहरी समोर आले आणि हात जोडून म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही पूर्ण ऐश्वर्य संपन्न आहात. सर्वांचे कल्याण करणारे आहात. तुम्ही प्रकृती पुरुषाच्या पलीकडील सर्वांचे स्वामी आहात. तुम्हाला नमस्कार. देवांनी शिवजींना शंखचूडाची कथा सांगितली. तो सर्व देवांना व ऋषींना त्रास देत आहे, तरी तुम्हीच त्याचा वध करू शकता. युद्धखंडातील 29वा अध्याय समाप्त.